नमस्कार. मी आहे श्रुती. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की तुमच्या मुलीसाठी सगळ्यात योग्य परतावा देणारी गव्हर्नमेंट स्कीम योजना कोणती आहे? तर ती योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना अशी आहे. ठीक आहे. जर तुमची मुलगी 0 ते 10 वर्षाच्या मधील असेल, तर तुम्ही तिचं सुकन्या अकाउंट काढू शकता. तर आता हे काढायचं कुठे? हा पण प्रश्न आहे ना. तर तुम्ही काढू शकता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा एखाद्या गव्हर्नमेंट बँकेमध्ये. तर आता म्हणाल, की काढायचं कसं? काय डॉक्युमेंट्स लागतात बरं? तर याच्यासाठी डॉक्युमेंट्स म्हणजे तिच्या जन्माचा प्रमाणपत्र, तसेच तिच्या आधार कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचा पॅन कार्ड जे आपण देणार आहोत. ठीक आहे. पुन्हा याच्यात परतावा म्हणजे कसा मिळवू शकता तुम्ही? जसं कमीत कमी हा ₹250 ते जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत व्यवहार आपण वर्षातून ह्याच्यात करू शकतो किंवा तुम्ही ₹250 हा अकाउंट काढू शकता. तर जसं तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही जसं ₹5,000 महिन्याला तुमच्या मुलीसाठी भरतात. तुम्ही 5,000 मध्ये तुमची मुद्दल रक्कम असते ₹9,00,000 आणि तुम्हाला पूर्ण मॅच्युरिटी अमाउंट 27 लाखाच्या जवळपास मिळते. कॅन यू इमॅजिन 27 लाख? म्हणजे काय होत आहे, की तुम्ही जर फक्त टाईम पिरियड असा आहे, की 1 ते 15 वर्ष तुम्हाला पैसे भरणे. त्याच्यात मग 15 वर्षानंतर तो लॉक होते. त्याच्यानंतर तुम्हाला पैसे भरायची काही गरज नाही. त्याच्यानंतर तो व्याजावर व्याज चढून 21 वर्ष झाल्यावर तुमच्या मुलीला ते पूर्ण मॅच्युरिटी रक्कम मिळते. आता मग असा प्रश्न असा, की मग आपल्याला मध्ये काही गरज पडली तर? आपल्या मुलीला मधात काही लागलं तर? तर याच्यासाठी पण एक सोल्युशन आहे. जशी तुमची मुलगी 10वी झाली आणि तुम्हाला वाटते, की मला 11व्या वर्गाला माझ्या मुलीसाठी मला पैसे हवे आहेत. तर मग आपण विसरायचं कसं? आपल्याकडे आहे सुकन्या समृद्धी योजनेचं अकाउंट. तर मग जसे तुम्ही ₹5,000 भरत आहात आणि जसं तुमची मुलगी जशी 10वीत गेली, तुमच्या याच्या अकाउंटमध्ये जवळपास 5 लाख किंवा ₹5,00,000 जमा झाले. तर तुम्ही त्याची अर्धी रक्कम म्हणजे 2.5 लाखापर्यंत पैसे तुम्ही काढू शकता. त्यानंतर पुन्हा दुसरी केस म्हणजे अशी, की जर तुमची मुलगी 12वी झाली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मोठं शिक्षण घ्यायचं आहे तुमच्या मुलीसाठी, तर तुम्ही पुन्हा ते जेवढे तुमचे पैसे जमा झालेले आहेत त्याची अर्धी रक्कम काढू शकता. ठीक आहे. आणि नंतर म्हणजे आता नवीन असा नियम आहे, की पूर्ण पैसेच भेटायची वाट पाहायची का? मग 21 वर्षापर्यंत वाट पाहायची का? तर नाही, तुम्ही एक अजून पुन्हा करू शकता. जसं तुमच्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे, तर लग्न ठरल्याच्या 1 महिन्या अगोदर किंवा 3 महिने झाल्यानंतर तुम्ही ते पूर्ण पैसे विथड्रॉल करू शकता. तर जसं तुमची मुलगी आता 2 वर्षाची आहे, ठीक आहे. तर तुम्हाला 21 आणि म्हणजे 21 वर्ष म्हणजे 2 आणि 21 अशी 24 वर्ष, 24 वर्षानंतर तिला विथड्रॉल करता येते. आणि पर्सेंटेज एवढा चांगला आहे त्याचा, म्हणजे जे गव्हर्नमेंट सगळ्यात जास्त परतावा देणारी, जास्त पर्सेंटने इंटरेस्ट देणारी ही योजना आहे. म्हणजे जवळपास 8 ते 8.5% तुम्हाला ॲव्हरेजमध्ये व्याजदर मिळतो. तर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि आपल्या मुलीसाठी खरंच योजना काढा. थँक्यू.